नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनाची लढाई एका बाजूला आपण लढत असताना दुसऱ्या बाजूला म्युकरमायकोसिस नावाच्या नव्या रोगानं आपल्या सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्रास सगळ्यात मोठा हा भीतीचा आहे. जितकी भीती आत्ताच्या घडीला कोरोनामुळे निर्माण झाली आहे त्या भीतीत वाढ करण्याचंच काम म्युकरमायकोसिसमुळे झालंय. बुरशीजन्य या आजाराच्या मुळे अनेकांचे डोळे जाणे आणि अव्यंग होणे अशा प्रकारच्या त्रासाला रोगही सामोरा जातोय. परिणाम स्वरूप आत्ताच्या घडीला कोरोनाच्या उपचाराच्या दरम्यानच सुरू असलेल्या अनेक पद्धतींमधूनच हा रोग पसरतोय अशी एक शक्यता व्यक्त होत असतानाच ज्यांना कोरोना झालेला नाही ती माणसं सुद्धा म्युकरमायकोसिसचे बळी ठरतायत का, हाही नवा संशोधनाचा विषय. राज्य सरकारच्या समोर सध्याच्या काळात कोरोनाशी लढाई ही प्राथमिकता असतानाच दुसऱ्या बाजूला या नव्या रोगाच्या मुळे आणखीनच नवं आव्हान उभं ठाकताना दिसतं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी नाशिक परिसरात या रोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आणि तिथून त्याचा मागोवा घेत जात असता हा रोग छुप्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचं दिसून आलंय. आत्ताच्या घडीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जो विदर्भ अधिक होरपळून निघाला त्या विदर्भात आता म्युकरमायकोसिसचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागलेलं आहे. म्युकरमायकोसिस कशामुळे होतो, त्यापासून कसं वाचायचं, आपल्या दैनंदिन आहारामध्ये रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय करायचं, म्युकरमायकोसिस हा माणसाच्या दैनंदिन व्यवहाराच्या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टींमुळे अर्थात कुठल्या बाह्य शक्तींमुळे जर होत असेल, बाह्य कारणांमुळे होत असेल तर ती कारणं कशी ओळखायची, अशा विविध प्रकारच्या चर्चेची, प्रबोधनाची, जनजागृतीची गरज आहे. आज लक्षवेधीमध्ये आपण त्याच विषयाची चर्चा करणार आहोत आणि त्याच निमित्तानं आम्ही निवडलेला विषय आहे म्युकरमायकोसिस पासून कसं वाचाल. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत, आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर नरेंद्र काळे आहेत, आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत. ही सर्व मंडळी डॉक्टर आहेत आणि आजच्या चर्चेत ते डॉक्टर म्हणूनच सहभागी होणार आहेत. या चर्चेमध्ये आपण विरोधक अशा स्वरूपात कोणालाही यासाठीच सहभागी केलेलं नाही, कारण ही चर्चा सरकार आणि विरोधक अशी नाहीये. जनतेला दिलासा देण्याचा आपला प्राथमिक कर्तव्याचा भाग लक्षात घेऊन आपण या चर्चेमध्ये सरकारी प्रतिनिधींनाही सामावून घेतलेलं आहे, जेणेकरून आत्ता समाजात जनतेत काय घडतंय त्याचं प्रातिनिधिक मतप्रदर्शन हे आरोग्य विश्लेषकांकडून व्हावं. त्यांना सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे हे या चर्चेत सरकारच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचावं आणि सरकारकडूनही या संदर्भात आपल्या अडीअडचणी समोर याव्यात, हा यामागचा स्पष्ट हेतू आहे. या निमित्तानं आपल्या सोबत पॅनलवर असलेल्या सर्व डॉक्टर मंडळींचं मी स्वागत करतो. माझा पहिला थेट प्रश्न डॉक्टर अविनाश भोंडवेजी यांना आहे. अविनाशजी, आपण IMHचे माजी अध्यक्ष राहिलेले आहात. आत्ताच्या घडीला राज्यभरामधल्या डॉक्टरांच्याकडून म्युकरमायकोसिसच्या संदर्भात आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे, एक साधारण अंदाज बांधला तर महाराष्ट्रामध्ये हजाराच्या जवळपास या रोगाचे रुग्ण अधिकृतरित्या सापडलेले आहेत का, आणि ही संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी असली तरी धोका केवढा मोठा आहे? साधारणतः आतापर्यंत जी आकडेवारी आलेली आहे त्याप्रमाणे सुमारे 2000 पर्यंत म्युकरमायकोसिसचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत अशी माहिती आहे. यामध्ये एक फक्त गोष्ट अशी की त्याच्यामध्ये पुणे, ठाणे, मुंबई अशा ठिकाणी हे सापडलेत, नाशिकमध्ये सापडलेत, नागपूरला सापडलेत, चंद्रपूरला सापडलेत. यामध्ये फक्त असं आहे की म्युकरमायकोसिसची जी निदान होतं
किंवा त्याचा जो उपचार होतो हा जिल्हा रुग्णालयात किंवा थोड्या मोठ्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे पुण्यामध्ये जरी आज ते 30 ते 35 रुग्ण आलेत अशी माहिती असली तरी ते पुण्याच्या बाहेरून किंवा ग्रामीण भागातून किंवा इतरत्रही आलेले असतात. अशा पद्धतीने एकत्रित हे साधारणतः 2000 असावेत. यामध्ये एकच फक्त गोष्ट अशी आहे की आपल्याकडं डॉक्टरांना एक नोटिफायबल डिसीज म्हणजे एखादा आजार आला तर त्याची आपण सरकारी दप्तरी आपल्याला कळवावं लागतं की असं असं आहे. त्यामध्ये अनेक आजार आहेत, साथीचे आजार असतात किंवा ट्युबरक्युलोसिस सारखाही आजार असतो. त्यामध्ये अजूनही हा आजार तसा नवीन असल्यामुळे आणि नुकताच हा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्याची तशी एक्झॅक्ट नोंद होत नाही. पण साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व भागामधून याचे रुग्णांची नोंद होतीये हे स्पष्ट होत आहे. आपण एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं अधोरेखित केला तो असा की रुग्ण राज्याच्या सर्व भागांमध्ये आहेत, त्याचं निदान मात्र शहरी भागामध्येच होऊ शकतंय. आपल्या सोबत डॉक्टर अविनाश बाणायत आहेत. अविनाशजी, आपण बालरोग तज्ञ म्हणून नागपूर परिसरामध्ये परिचित आहात. लहान मुलांच्या बाबतीत म्युकरमायकोसिस किती घातक ठरू शकतो? म्युकरमायकोसिस हा फार कमी प्रमाणात लहान मुलांमध्ये दिसलेला आहे. कारण बेसिक आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की म्युकरमायकोसिस हा नवीन रोग नाही, तो एक्झिस्टिंग होता. म्युकरमायकोसिसचे छोटी छोटी अंडी असतात ज्यांना स्पोर्स म्हणतात, ती वातावरणात पसरलेली असतात. आपण ज्याला मोल्ड म्हणतो, फंगस म्हणतो, बुरशी म्हणतो, तोच हा प्रकार आहे. आणि ब्लॅक मोल्ड किंवा ब्लॅक बुरशी ही जर आहे तर ती म्युकरमायकोसिस. एवढाच फक्त फरक आहे की म्युकरमायकोसिसची ग्रोथ ही खूप स्पीडनी आणि खूप घातक ठरते. नॉर्मली जिथे कुठे जखम झालेली असते तिथे हे स्पोर जर चिकटले तर त्याची ग्रोथ फार जास्त व्हायला लागते. आणि ग्रोथ त्या लोकांमध्ये जास्त होते ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग्ज दिले गेले आहेत. जसं कॅन्सरचा पेशंट आहे त्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग दिलेले आहे. ज्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट किंवा अशा पद्धतीची काही सर्जरी झालेली आहे की ज्यांना परत इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग दिले गेले आहे किंवा स्टिरॉइड जास्त घेणाऱ्यांमध्ये म्युकरमायकोसिस दिसतो आहे. आता स्टिरॉइड काही लहान मुलांच्या याच्यामध्ये द्यावं लागतं, जसं नेफ्रॉटिक सिंड्रोम किंवा बरेचसे असे डिसीजेस आहेत की आम्हाला स्टिरॉइडवर डिपेंडंट राहावं लागतं. असे बरेच स्टिरॉइड डिपेंडंट ड्रग्ज आहेत. पण लहान मुलांपेक्षा जास्त सध्याच्या घडीला नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये आम्हाला जे कोरोनाचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस जास्त दिसते. आणि असं आमचं ऑब्झर्वेशन आहे की एक तर ते कोमॉर्बिड कंडिशन म्हणजे डायबिटिक असावे, सिव्हिअर डायबिटिक्स अनकंट्रोल्ड असावा, किंवा एक गोष्ट आता आम्ही स्टडी करतो आहे की ज्याच्यामधनं ऑक्सिजन दिला जातो ते जे ह्युमिडिफायर असतं, एका पाण्यातनं ते ऑक्सिजन ह्युमिडिफाय म्हणजे थोडासा ओलसरपणा राहायला पाहिजे, सो दॅट लंग्स मध्ये जर कोरडा ऑक्सिजन गेला तर लंग्स ड्राय अप होऊन जातील. त्याला ह्युमिडिफाय करावं लागतं. आणि हे ह्युमिडिफाय करत असताना जे पाणी आतमध्ये त्या ह्युमिडिफायर मध्ये आहे ते बदलल्याने गेलं, ट्युबिंग्स बदलल्याने गेले, तर जसं एसीच्या डक्ट मध्ये ज्यामध्ये वेटनेस राहतो किंवा जिथे जिथे ओलसरपणा आहे तिथे म्युकरमायकोसिसची ग्रोथ होते. म्युकरमायकोसिस नवीन नाही आणि त्याचा फक्त निदान जे आहे हे आता जास्त याच्याकरता व्हायला लागलं की खूप सारे पेशंट, सिरियस पेशंट एका ठिकाणी यायला लागले आणि चुकून असं होऊन जातं की त्यांना झालेली जखम मग ती नेझल नॉस्ट्रिल मध्ये टाकलेल्या ज्या ट्यूब्स आहेत त्याच्यामुळे असो किंवा सतत ऑक्सिजन दिल्यामुळे, सतत स्टिरॉइड दिल्यामुळे इम्युनिटी कमी झाली आणि म्हणून फंगल ग्रोथ जास्त झाली. म्युकरमायकोसिस साधारणतः नाकापासून सुरुवात होतं किंवा तोंडाच्या आतमध्ये जे पॅलेट असतं त्यामध्ये, आणि मग आपले जे सायनसेस आहेत ते किंवा इयर आपलं आईज मध्ये एक फ्लफी हे होऊन जातं, फ्लशिंग होतं, आणि नाकाच्या आणि ब्रेनच्या मध्ये जो एक क्रिब्रिफॉर्म हे आहे, प्लेट आहे, त्याला परफोरेट करून म्युकरमायकोसिस हे ब्रेन मध्ये देखील जातं. आणि त्याची ग्रोथ खूप फास्ट असल्यामुळे आपल्याला हा रोग 20 ते 50% घातक ठरतो, मृत्यू ओढवू शकतो. अगदी डॉक्टर, आपण अत्यंत सविस्तर ही माहिती दिलीत. दरम्यान एक छोटीशी विनंती आहे की सर्वच मान्यवरांपैकी कोणा ना कोणाचा तरी कदाचित
स्पीकर सुरू आहे, त्यामुळे मी जे बोलतोय ते परत एकदा प्रेक्षकांना ऐकायला जाते. कृपया त्याची फक्त छोटीशी काळजी घ्यावी. आता डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी दिलेल्या माहितीच्या नुसार जखमेच्या माध्यमातून म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतोय. मधुमेही, ट्रान्सप्लांट झालेल्या व्यक्ती, स्टेरॉइड्सचं नियमित सेवन करणारी मंडळी आणि कोरोना बाधित हे याचे प्राथमिक शिकार ठरू शकता आहेत. आणखीन एक महत्वाचा विषय या निमित्तानं डॉक्टर बाणाईत यांनी मांडला. मी या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती याच्यासाठी करतोय कारण प्रेक्षकांना त्या गोष्टी लक्षात याव्यात आणि काळजीच्या दृष्टीनं त्यांच्यात सतर्कता असावी. सातत्यानं ऑक्सिजन घेणारे लोक, ऑक्सिजनच्या मुळे शरीरात नळी गेल्यानंतर अवयवाला झालेल्या जखमा, वैद्यकीय ऑक्सिजनच्या नियमित आणि सहज वहनाच्या साठी नळ्यांमध्ये तयार केलेली आर्द्रता, या सगळ्या गोष्टी या म्युकरमायकोसिसच्या जंतूंच्या जन्मासाठी आणि वाढीसाठी पोषक ठरतायत. आतापर्यंत म्युकरमायकोसिस हा विषय नवीन नव्हता. वैद्यकीय क्षेत्रासाठी काळी बुरशीच्या नावाने तो परिचित होता. आता त्याचा जो नवा फॉर्म समोर आलाय तो जास्त घातक आहे, आव्हानात्मक आहे. आता पुढचा प्रश्न हा डॉक्टर दीपक सावंत यांना आहे. सावंत साहेब, ज्या पद्धतीनं या रोगाची विशेषणं दिली गेली, या रोगाच्या संदर्भातले आतापर्यंतचे कारण आणि त्या अनुषंगाने त्याच्या बाबी समोर आणल्या गेल्या, ते पाहता कोविड सेंटरमध्ये कोणत्या प्रकारच्या काळजीची तातडीनं गरज आहे? हॅलो, माझा आवाज येतोय? अगदी डॉक्टर सावंत साहेब, आता आपला आवाज येतोय, नीट येतोय, बोला. ओके. कोविड सेंटरमध्ये काय गरज आहे असा आपण मला प्रश्न विचारला. सर्वात प्रथम म्हणजे हा बुरशीजन्य आजार असल्यामुळे स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. कोविड सेंटरमधली स्वच्छता ही 100% झाली पाहिजे असं माझं मत आहे. दुसरं एक बाणाईत साहेबांनी सांगितलं, त्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की हॉस्पिटल इन्फेक्शन मध्ये देखील आपण ज्यावेळी पाहतो की एखादा पेशंट दीर्घकाळ राहिला हॉस्पिटलमध्ये तर त्याला हॉस्पिटल इन्फेक्शन होते आणि ह्या हॉस्पिटल इन्फेक्शन मध्ये देखील फंगल इन्फेक्शन एक पार्ट आहे असं मी मानतो. मला वाटते माझे सर्व सहकारी मित्र जे आहेत ते याला ऍग्री होतील. तर जो काही एसी मधून जो काही आपल्याला झोत येत असतो किंवा वातावरण जे असते त्यामुळे ह्या प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे तो एक कारणाचा भाग आहे. दुसरं महत्वाचं आहे की ह्या कोविड सेंटरमध्ये मी जे काही बघितलंय, कोविड सेंटरमध्ये झाडू मारला जातो, व्हॅक्युम क्लिनरने साफ केलं जात नाही. शहरामध्ये हे शक्य आहे, ग्रामीण भागात कदाचित शक्य नसेल, याला मी ऍग्री करतो. पण ज्यावेळी झाडू मारला जातो त्यावेळी सगळे डस्ट पार्टिकल्स हे उडत असतात आणि ह्या आयसीयू सारख्या भागामध्ये किंवा बाकीच्या जिथे पेशंट राहतात त्या भागामध्ये हे डस्ट पार्टिकल उडत असतात. त्यामुळे देखील आणखीन वातावरणातली जी काही इन्फेक्शन असते ते वाढण्याचा संभव असतो आणि त्यामध्ये एक बुरशीजन्य पदार्थापासून जे म्युकरमायकोसिस सारखा आजार देखील त्याला एक कारणीभूत होऊ शकतो. आणि जसं आता बाणाईत साहेबांनी सांगितलं की हा आजार तेवढा घातक नाही, पण हा आजार नुसता महाराष्ट्रात नाहीये. हा आजार गुजरातमध्ये देखील आहे, बँगलोरमध्ये देखील आहे, देशातल्या सर्व, दिल्लीमध्ये देखील आहे, देशातल्या सर्व भागामध्ये हा आजार आहे. त्यामुळे याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक पेशंट रुग्णांनी आपली स्वच्छता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग डायबेटिक पेशंट असेल, साधा पेशंट असेल, त्याला डायबेटिक कोमॉर्बिडिटी नसली तरी त्यांनी स्वतः ज्यावेळी ऍडमिट असतो कोविड सेंटरमध्ये त्यावेळी त्यांची मुखाची स्वच्छता, नाकाची स्वच्छता, हाताची स्वच्छता, कारण नखामधून देखील अशा प्रकारचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे नखांची देखील स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी. आपण कोविड सेंटर मधल्या स्वच्छतेवर भर दिलात. डॉक्टर नरेंद्र काळे, या निमित्तानं आपल्याला तमाम कोविड सेंटर्ससाठी काही दिशानिर्देश देता येतील का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा डॉक्टर दीपक सावंतांनी उपस्थित केला तो व्यक्तिगत स्वच्छतेचा. याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे आणि ती वारंवार करत राहणं गरजेचं आहे. डॉक्टर काळे. मी या सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या माहिती बरोबर काही माहिती आणखीन देऊ इच्छितो. पहिल्यांदा एक तर म्युकरमायकोसिस हा ओरल कॅव्हिटी, नेझल कॅव्हिटी याच्या संदर्भातील रोग आहे. मी स्वतः डेंटिस्ट आहे. पहिल्या लाटेनंतर देखील मी हे 2 पेशंट पाहिले होते. औरंगाबादमध्ये डॉक्टर विजय देशमुख या ओरल सर्जन्सनी मला दाखवले होते.
2 महिन्यापूर्वी आमच्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट त्याचा डायग्नोस झाला होता. म्हणजे फक्त मुंबई पुण्यातच नाही, मी ज्या तालुका प्लेसला राहतो तिथेही पेशंट्स आहेत. दुसरी सांगण्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर काळे एकच मिनिट. याच्यामध्ये डॉक्टर काळे माफ करा, मी यासाठीच आपल्याला थांबवतोय कारण आपला पूर्ण एको येतोय ऐकायला. आपण जे बोलताय ते पुन्हा पुन्हा फिरून वाक्य 2दा-3दा ऐकायला जात आहे. त्यात काही सुधारणा आपण जर करू शकलात तर खूप बरं होईल. आणि त्याच दरम्यान आपण हे सांगत होतात की कशा पद्धतीनं कोविड सेंटरच्या सुरक्षिततेबाबत, स्वच्छतेबाबत आपण काय करू शकणार आहात आणि व्यक्तिगत स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या बाबत. मला वाटतं डॉक्टर काळे आपली अडचण आता दूर झाली असेल तांत्रिकदृष्ट्या, आपण बोलायला सुरुवात करावी. हा, ऐकू येत आता व्यवस्थित? अजूनही डॉक्टर काळे तो प्रश्न मिटलेला नाहीये. मी एकदा परत आपल्याला संपर्क प्रस्थापित करतो. दरम्यान या मुद्द्यावर डॉक्टर बाणाईत यांना बोलायचं आहे. एकदा त्यांच्याशी बोलून मी परत डॉक्टर काळे आपल्यापर्यंत येतोच आहे. डॉक्टर सावंत, मी बरीच इन्फॉर्मेशन दिली. कोविड सेंटर मध्ये एक गोष्ट अनेक लक्षात आली. मॅट्रेसेस, गाद्या, अंथरुण हे ओलसरपणा त्या पेशंटचा राहतो आणि त्याच्यावर देखील मोल्ड फंगस वाढती आहे. त्यामुळे एक खूप महत्वाचा पॉइंट आहे की एक पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची मॅट्रेस ही उन्हामध्ये 1 दिवस 2 दिवस भरपूर उन्हामध्ये वाळत ठेवावी आणि त्याला डिसइन्फेक्ट करावं. कारण मॅट्रेसेस वरची फंगस ही देखील म्युकरमायकोसिस करता ठरते. दीज आर द प्रॅक्टिकल आस्पेक्ट जे अजूनपर्यंत टेक्स्टबुक मध्ये मेन्शन झालेले नाही. परंतु जसं मी सांगितलं की नेझल ट्युबिंग आणि बेडशीट्स, पिलो कव्हर्स, पिलोज ह्या देखील उन्हात ठेवून त्याच्यावरच्या मोल्ड्सला डिस्ट्रॉय करण्याचा किंवा डिसइन्फेक्ट करण्याचा प्रयत्न करावा. अगदी. डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी एक अत्यंत प्रॅक्टिकल स्वरूपाचं, व्यवहार्य अशा स्वरूपाचा उपाय आपल्याला सुचवलेला आहे. त्याचा पुन्हा एकदा मी तो अधोरेखित करतो. तो असा आहे की कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या बिछाण्याला 1 पूर्ण दिवस कडक उन्हामध्ये वाळवणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांनाच यापूर्वी अशा प्रकारच्या उन्हामध्ये गाद्या, अंथरुणं वाळवण्याचा, पांघरुणं वाळवण्याचा अनुभव असू शकतो. कोविड केंद्रामध्ये जिथे बहुतेक वेळ एसी सातत्यानं कार्यरत असतो तिथे सुद्धा या प्रकारचा उपाय अंमलात आणावा असा सल्ला डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी दिलाय. डॉक्टर काळे, मगाशी आपलं बोलणं काही तांत्रिक कारणांमुळे राहिलं. आपण आपल्या मुद्द्यावर यावं. मला एक ऑब्झर्वेशन आपल्याला सांगायचंय की फक्त हॉस्पिटलमध्येच पेशंट नाही, जे होम आयसोलेशन मध्ये पेशंट होते, ज्यांनी स्टिरॉइड पण घेतलेला नाहीये, असे देखील पेशंट म्युकरमायकोसिसचे आढळलेले आहेत. माझे एक ओरल सर्जन मित्र आहेत, त्यांनी 48 सर्जरी केल्या, त्यातले 20 पेशंट हे होम आयसोलेशन मध्ये होते. म्हणजे त्यांनी ऑक्सिजन पण घेतलेला नव्हता किंवा स्टिरॉइड पण घेतलेले नव्हते. त्यामुळे याच्यावर आणखीन त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. आणि मी तशी विनंती केलेली आहे की टास्क फोर्सनी याबाबत आणखीन माहिती डॉक्टरांना पण द्यावी आणि हा प्रिव्हेंट करण्यासाठी देखील रुग्णांना देखील ही अधिक माहिती देणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही दिसतंय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस यामध्ये दिसत आहेत. अगदी. डॉक्टर नरेंद्र काळे यांनी सांगितले की टास्क फोर्सनं या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. डॉक्टर नरेंद्र काळे आणि दीपक सावंत हे तांत्रिकदृष्ट्या एकाच वेब लिंकवर असल्यामुळे कदाचित काही ऑडिओचे प्रॉब्लेम येत आहेत. आपण ते सुधारून घेऊ. दरम्यान अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क करूयात. अविनाशजी, आतापर्यंत उपायांच्या दृष्टीनं आपण वाटचाल करत होतो चर्चेची. यामध्ये एक मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. तो असा आहे की सर्वसामान्य माणसाच्या मनात कोरोनाच्या जोडीला आता या म्युकरमायकोसिसची पण भीती ही जोडली जायला लागलेली आहे. हा भीतीचा फॅक्टर, भीती नामक विषाणू हा काढून कसा टाकता येईल? यामध्ये साहजिकच आपण आज हा जो विषय घेतलाय त्याबद्दल खरोखरच एक महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये जनजागृती होणं हे खूप सर्वात आवश्यक आहे. आणि भीती काढण्यासाठी आपल्याला त्या आजाराला वेळीच रोखता येतं याबद्दल आपल्याला लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायला पाहिजे. यामध्ये मी एक असं सुचवू शकेन, आता जर सांगितलं की कोविड रुग्णालयामधून डिस्चार्ज होऊन घरी गेलेल्या लोकांमध्ये हा सापडतोय. त्याच्यामुळं हेच निश्चित आहे की हे फक्त कोविड रुग्णालयातच होतं असं नव्हे, तर हा इन्फेक्शनचा स्रोत हा घरी सुद्धा असू शकतो. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण निश्चित करू शकतो की मी अनेकदा पाहतो की कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला पेशंट तिथून बरा होऊन ज्यावेळेला घरी येतो
त्यावेळेला त्याला जी स्टिरॉइड्स दिलेली असतात ती टेपर ऑफ म्हणजे कमी कमी करत बंद करायची सर्व ठिकाणी त्याच्याप्रमाणे सूचना दिलेल्या असतात. परंतु 50% जास्त पेशंट रुग्णालयातून घरी आले की सर्व औषधं बंद करतात किंवा सूचनांचं पालन करत नाही. त्याप्रमाणे ते त्यांनी केलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट, प्रत्येक कोविड रुग्णालयामध्ये साधारणतः 7 दिवसानंतर पेशंटला परत फॉलोअपला बोलवलं जातं. तर या पद्धतीने फॉलोअपलाही अनेक पेशंट जात नाहीत. 80% जास्ती पेशंट फॉलोअपला जातच नाही. आणि यामध्ये आपल्याला एक असं करता येईल की हॅलो अगदी डॉक्टर आपण सलग बोलत राहा, आपलं म्हणणं अतिशय नीट पोहोचतंय आमच्यापर्यंत. तर यामध्ये सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज अतिशय नीट जातोय, आपण बोलत राहावं. यामध्ये ज्या वेळेला रुग्ण परत येतात, आपण आता हे कोविड रुग्णालयाची जी सर्व ट्रीटमेंट किंवा उपचार केला जातो हा फिजिशियन्स, पल्मोनॉलॉजिस्ट किंवा आयसीयू स्पेशालिस्ट यांच्यातर्फे केला जातो. तर हे फॉलोअपच्या वेळेला मला असं एक सुचवावंसं वाटतं की ENT सर्जन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा फेशिओमॅक्झिलरी सर्जन यांचाही एक फॉलोअप असावा. या पद्धतीने पोस्ट कोविड OPD या पद्धतीने चालायला हवी. त्यामध्ये बरे होऊन गेलेल्या पेशंटला पुन्हा तिथं ज्यावेळेला यावं लागतं ते खूप आवश्यक आहे. मागच्या वेळेला महाराष्ट्र सरकारने या पद्धतीची पोस्ट कोविडची योजना आखली होती, परंतु ती प्रत्यक्षात आली नाही. परंतु आता त्याची नितांत गरज आहे, कारण केवळ म्युकरमायकोसिस नव्हे, इतरही काही आजार आहेत की जसं लंग फायब्रोसिस आहे किंवा इतर काहींना मूत्रपिंडाचे विकार होतात, काहींना शुगर त्यांची खूप वाढते, काहींना हृदयाचे त्रास होतात. आपण ऐकतच असाल की ते रक्तामध्ये गाठी होतात नंतर. बरोबर. या सगळ्या गोष्टी या पोस्ट कोविड सिंड्रोम या नावाने ओळखल्या जातात. त्याच्यामुळं रुग्णालयामधून बरा होऊन झालेला पेशंट हा परत फॉलोअपला बोलवून या पद्धतीची एक OPD ठिकठिकाणी व्हायला पाहिजे की जिथं हृदयविकार तज्ञ, फेशिओमॅक्झिलरी सर्जन, ENT सर्जन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट हे किमान एकदा तरी पाहतील आणि त्याच्यामध्ये संशय वाटला तर त्या व्यक्तींना वेळीच उपाय केला जाईल. अगदी आणि अगदी डॉक्टर अविनाश बोंडवे यांनी प्रकर्षाने एक गोष्ट समोर आणली, ती पोस्ट कोविडच्या संदर्भातली, अर्थात कोविडोत्तर आपलं वागणं कसं असावं याच्या संदर्भात आहे. त्यांनी प्रामुख्यानं हे लक्षात आणून दिलेलं आहे की कोविडची ट्रीटमेंट, उपचार पद्धती घेतल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा घरी पाठवलं जाईल त्यावेळेला घरी गेल्याच्या नंतर बेशिस्तपणे वागू नका. अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी हे सांगितलेलं आहे. डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं औषधं घेण्याचे सल्ले दिले आहेत आणि जीवन पद्धती ठेवण्याचे, दिनचर्या ठेवण्याचे सल्ले दिलेले आहेत ते पाळा, हे डॉक्टर अविनाश बोंडवे यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. दुसरं, त्यांनी असंही सांगितलेलं आहे की नियमित चाचणी कोविडच्या उपचाराच्या नंतर सुद्धा गरजेची आहे. त्याबाबतही दुर्लक्ष करू नका. डॉक्टर दीपक सावंत यांचा एक याच प्रश्नाच्या संदर्भात मतप्रदर्शन करायचा मानस दिसतोय. एकदा त्यांना संधी देतो. डॉक्टर सावंत बोला. डॉक्टर भोंडवे साहेबांनी सांगितलं ते खूप बरोबर सांगितलं, म्हणजे त्याच्याबद्दल काही संशयच नाहीये. पण मी एक ऍड करू इच्छितो की कदाचित एलिमेंटरी कॅनाल म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीम इथे पण बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसाच ब्रेन मध्ये देखील होऊ शकतो. तर पोस्ट कोविड मध्ये न्यूरोलॉजिस्ट चा समावेश आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा समावेश होणं गरजेचं आहे पोस्ट कोविड याच्यामध्ये. आता ते शक्य नाहीये ग्रामीण पातळीवरती, पण तरी देखील हे सिम्पटम्स देखील विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक SOP बनवणं, स्टँडर्ड प्रोटोकॉल सिस्टीम बनवणं, SOP बनवणं हे अत्यंत आवश्यक आहे की पोस्ट कोविड समस्या ज्या आहेत त्यामध्ये काय काय करावं याची एक नियमावली करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतंय. आणि मला डॉक्टर सावंत, आपल्या लेखी त्या SOPत काय असलं पाहिजे? 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आपल्याला पटकन 5 मुद्दे मांडता येतील का? हो, त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट पासून तर डॉक्टर भोंडवेंनी सांगितलेले सर्व स्पेशालिटी म्हणजे मॅक्झिलोफेशियल असेल, स्पेशालिस्ट असेल किंवा मग तुमचा लंग स्पेशालिस्ट, पल्मोनॉलॉजिस्ट असेल, कार्डिओलॉजिस्ट असेल, अशा प्रकारचे सर्व लोक पाहिजेत. आणि न्यूरोलॉजिस्ट असेल, अशा प्रकारचे सर्व लोक पाहिजेत असं माझं मत आहे. कारण हा आजार, हा जीवघेणा आजार ठरू शकायच्या अगोदरच आपण नीट पावलं उचललेली बरी. अगदी. डॉक्टर नरेंद्र काळे या चर्चेतला एक मुद्दा आपल्यापर्यंत घेऊन येतो आणि तो आहे स्वच्छतेच्या संदर्भातला. कोरोनाच्या बाबतीत सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता आणि संरक्षण या 2 गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. वारंवार हात धुत राहणे, मास्क वापरणे आणि हात सॅनिटाईज करत राहणे
या गोष्टी सांगितल्या जात असताना सुरक्षित अंतराचा मुद्दा सुद्धा पाळायला लोकांना सांगितला होता. म्युकरमायकोसिसच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारची कुठली एसओपी समाज जीवनात वावरणाऱ्यांना देता येईल का? घरात कसं असावं, घराबाहेर पडल्यावर कसं वागावं? निश्चितच आता त्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याच्याबाबत टास्क फोर्स देखील विचार करत आहे, म्हणजे महाराष्ट्र शासन देखील त्याच्याबाबत निर्देश देणार आहे. त्याचबरोबर आम्ही मी स्टेट डेंटल काउन्सिलचाही अध्यक्ष आहे, आम्ही सुद्धा एक एसओपी तयार करतोय. त्याचबरोबर मॅक्झिलोफेशियल सर्जनची जी असोसिएशन आहे त्यांच्याशी माझं आज बोलणं झालं. प्रोस्टोडॉन्टिस्ट म्हणजे जे नंतर काम करावं लागतं सर्जरी नंतर, ते लोक सुद्धा एकत्र येऊन एक एसओपी तयार करतायत आणि त्यामुळे की सामान्य लोकांनाही त्याचा फायदा होईल. 2 वेगवेगळे एसओपी आपल्याला करावं लागणार आहेत. एक सामान्य लोकांनी काळजी घ्यायची आणि जे डॉक्टर्स आहेत म्हणजे अगदी ग्रामीण लेवलवरचे जे डॉक्टर आहेत त्यांना याचं डायग्नोसिस लवकर करता यावं, कारण अर्ली डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे या ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे सुरुवातीला जर मॅक्झिला इन्व्हॉल्व असेल तर ते वाढत ब्रेन पर्यंत जाण्यापेक्षा त्याच वेळेस ट्रीटमेंट झाली पाहिजे. त्यामुळे या जनरल प्रॅक्टिशनरला देखील एक एसओपी करणं गरजेचं आहे की लवकरात लवकर निदान होऊन तो स्पेशालिटी डॉक्टरकडे त्याला लवकरात लवकर आपल्याला पाठवता यावं. बर, आपल्या लेखी या एसओपीच्या साठी किती दिवस घेईल राज्य सरकार? म्हणून आज 1-2 दिवसात यायला पाहिजे. 1 ते 2 दिवसामध्ये अशा प्रकारची एसओपी आली पाहिजे. अर्थात म्युकरमायकोसिसच्या प्रतिबंधाच्या साठी काय प्रकारचं वर्तन असावं, कोणती खबरदारी घ्यावी आणि समाज जीवनामध्ये कोणती पथ्य पाळावीत या संदर्भातली राज्य सरकारची सूचना आपल्या सगळ्यांना पुढच्या 2 दिवसात मिळेल असं डॉक्टर नरेंद्र काळे म्हणतात. वेळेच्या मर्यादेपोटी या भागाची छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. आपण पटकन लक्षवेधीमध्ये काही काळासाठी थांबतोय. एक छोटी विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय म्युकरमायकोसिस या रोगापासून कसं वाचू शकतो आपण सगळेजण. या निमित्तानं जी पहिल्या भागातली चर्चा झाली त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे स्पर्श करण्याची गरज आहे. एक, जखमेवरच्या संसर्गातून हा रोग आपल्याला होऊ शकतो. आपण मधुमेही राहिला असाल, ट्रान्सप्लांट कधी जर आपल्या शरीरामध्ये झाला असेल, कुठलं स्टेरॉइड्सचं सेवन करत असाल, कोरोना बाधित राहिला असाल तर आपल्याला सगळ्यांनाच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उपाययोजनांच्या मध्ये अत्यंत स्पष्टपणे डॉक्टरांच्या माध्यमातून हे सांगितलं गेलेलं आहे की वैयक्तिक स्वच्छता राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तुम्ही रोगी असाल किंवा निरोगी असाल, वैयक्तिक स्वच्छता ही अत्यंत गरजेची आहे. याबरोबर एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे, ती अशी आहे की बऱ्याच जणांना कोरोनाचे उपचार झाल्याच्या नंतर या म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचं दिसतंय. तेव्हा संबंधित व्यक्ती कोविडचे उपचार घेत असताना, कोरोनाचा उपचार घेत असताना कोविड सेंटरमध्ये जर राहिला असेल तर आणि जर तो गृहविलगीकरणामध्ये असेल तरी सुद्धा संबंधिताच्या बिछाण्याला, अंथरुणाला, पांघरुणाला, उशीच्या कव्हरला, उशीच्या खोळीला हे कडक उन्हात पूर्ण 24 तासांसाठी ठेवणं गरजेचं आहे. याबरोबरच आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्या पॅनलच्या माध्यमातून हे सांगण्यात आलं की म्युकरमायकोसिस नवा नाही, काळी बुरशीच्या निमित्तानं आणि नावानं तो आपल्याला यापूर्वी परिचित होता, पण आताचं त्याचं रूप हे जास्त आव्हानात्मक, जास्त घातक आहे. डॉक्टर नरेंद्र काळे आपल्या सोबत आहेत. त्यांनी पहिल्या भागाच्या शेवटी आपल्याला हे आश्वासन दिले की पुढच्या 2 दिवसामध्ये म्युकरमायकोसिसच्या प्रतिबंधाच्या अनुषंगानं राज्य सरकारच्या कडून कार्यपद्धती आणि त्याचबरोबर माणसांनी कसं वागावं या संदर्भातले दिशानिर्देश स्पष्ट होतील. आता आपण या चर्चेची सुरुवात ही आहाराच्या दृष्टीने करतो आहोत. डॉक्टर दीपक सावंत गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रथिनं शरीरात अधिक असावीत यासाठीचा एक प्रचार व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मोठ्या प्रमाणात केला जातोय. अंडी खा, मटण खा, मांसाहार करा अशा प्रकारची वक्तव्य सुद्धा केली जात आहेत. मुळात म्युकरमायकोसिस, कोरोना अशा प्रकारच्या रोगांचा सामना करण्यासाठी प्रथिनांची गरज किती आहे, प्रथिनांची अतिरिक्त
जर समजा शरीरातली मात्रा झाली तर काय धोके संभवतात आणि काळजी कशी घ्यावी की आपल्याला कितपत प्रथिनांची गरज आहे आणि ती केवळ आणि केवळ मांसाहारातूनच येऊ शकते का इतर काही मार्ग आहेत? याच्याशी सहमत नाही आहे की केवळ मांसाहारातूनच प्रथिनांची गरज आपली मोठी भागवली जाते. शरीरात जेवढी प्रथिनं आवश्यक आहे तेवढी प्रथिनं घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीनयुक्त आहार म्हणजे आपण डाळीतून पण प्रथिने घेऊ शकतो. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आहेत, त्यातून देखील आपण प्रथिने घेऊ शकतो. अंड्यातून तर प्रथिने मिळतच असतील, पण मांसाहारातून देखील प्रथिने मिळतात. पण त्याचा एक्सेस वापर करणं हे नेहमीच घातक ठरणार आहे. हायपर प्रोटीनिमिया ज्याला म्हणतो, जे आपण जास्त सेवन केलं प्रोटीनचं तर ते नेहमीच आपल्यासाठी घातक आहे. कुठल्याही गोष्टीचं आपण फळभाज्या खा, आपण पालेभाज्या खा, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आणि मला असं म्हणायचं आहे की अशा प्रकारचा जो काही व्हॉट्सअपवरती जो काही प्रसार होतो आहे तो प्रसार सध्या थांबवला गेला पाहिजे आणि राज्य शासनाने त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे. अगदी आपण असं म्हणता आहात की प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा अपप्रचार होतोय तो अपप्रचार थांबवण्याच्या साठी राज्य सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या लेखी डॉक्टर दीपक सावंत, तुमच्या लेखी कोणत्या गोष्टी करायला हव्यात तात्काळ करायला हव्यात? म्हणजे एकतर म्युकर मायकोसिसचं जे काही फार मोठ्या प्रमाणावरती उदात्तीकरण सुरू आहे ते थोडंसं थांबवलं पाहिजे. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं उदात्तीकरणाच्या पेक्षा भीती स्वरूपानं चर्चा सुरू होणं याबाबत आहे का? बरोबर आहे ना. म्हणजे चर्चा जी होते आहे, लोकांच्या मनामध्ये जी भीती बसून राहिली आहे ती काढली पाहिजे. कारण म्युकर मायकोसिस आता सगळ्यांनीच, आमच्यापैकी सगळ्यांनी सांगितलं की हा नवीन आजार नाहीये, हा जुनाच आजार आहे. फक्त तो कोविड सेंटरमध्ये राहिल्यामुळे किंवा होम आयसोलेशन झाल्यानंतर तो थोडासा वाढलेला आहे. ही गोष्ट टाळता येत नाहीये आपल्याला. त्यासाठी आपल्याला योग्य ते उपचार करायला पाहिजे आणि त्यासाठी स्टेरॉइडचा वापर म्हणजे डेक्झामिथाझोनचा वापर जो काही झाला राईट फ्रॉम द डे वन, डेक्झामिथाझोन असे जे काही सांगण्यात आलं, काही व्हॉट्सअप ग्रुपवरती असं फिरलं आणि त्या लोकांनी तसं वापरलं गेलं, त्यामुळे हे सगळं वाढलं गेलेलं आहे. बरोबर आहे. आपण ज्या औषधांची नावं घेतली आहेत त्या अनुषंगानं काहीशी चर्चा ही आपण आधीच्या एका कार्यक्रमात पण केली होती, पण आता थोडीशी जास्त चर्चा त्या अनुषंगानं करूयात. ज्या औषधांचे उल्लेख डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून झाले, आताच्या घडीला ताजी माहिती आमच्याकडे राज्यभरातून अशी येते आहे की म्युकर मायकोसिस साठीचं औषध असं सांगून बरीचशी औषधं बाजारात मिळेनाशी झालेली आहेत. डॉक्टर नरेंद्र काळे यावर आपलं लक्ष वेधू इच्छितो. नाही, ही खरी गोष्ट आहे, परंतु ती जी औषध आहे, कारण आपल्याकडे म्युकर मायकोसिस आल्यानंतर लागलीच औषधी द्रव्य मंत्र्यांनी त्याच्याबरोबर निर्णय घेतलेला आणि ही औषधे देखील आम्ही अशी मागणी केलेली की त्याच्या किमती नियंत्रित करा आणि ज्याप्रमाणे आपण सगळं रेग्युलेशन केलं त्याच्या बाबतीत पूर्वी, त्याप्रमाणे औषधांचा सुद्धा स्टॉक गव्हर्नमेंटने लवकरात लवकर घेऊन ठेवावा. त्याची गरज वाटते त्यानुसार देखील 2 दिवसापूर्वीच 1 लाख अँप्युटेशन फी हे राज्य सरकार विकत घेते आणि त्याच्या माध्यमातून राज्य सरकारची जी काही दवाखाने आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स त्यामधून ती फ्री देण्यात येणार आहे आणि त्याच्या ट्रीटमेंट देखील राज्य शासनाच्या हॉस्पिटल्स आणि MPGYचे जे काही हॉस्पिटल्स आहेत, कारण याला स्पेशालिटी ट्रीटमेंट लागते त्यामुळे सर्व हॉस्पिटल आहेत, परंतु 1000 आपले जे MPGYचे हॉस्पिटल आहेत त्यापैकी 100 हॉस्पिटल्सच्या आसपास त्याच्यामध्ये ह्या स्पेशालिटी सुविधा असतील अशा ठिकाणी याच्या शस्त्रक्रिया मेडिसिनल उपचार करण्याचा राज्य शासन प्रयत्न करत आहे आणि त्या हॉस्पिटलला सुद्धा हे फ्री देणार आहेत. म्हणजे 1 लाख अँप्युटेशन फी राज्य सरकार लवकरच उपलब्ध करून देत आहे या हॉस्पिटलसाठी. बर, आपण असं सांगितलं की ज्या आवश्यक औषधांच्या द्वारे म्युकर मायकोसिसची आपल्याला लढता येऊ शकतं त्याच्या 1 लाख प्रति किंवा 1 लाख त्याच्या संदर्भातली जी काही प्रमाणबद्धता असेल ती खरेदी करण्यात आलेली आहे. डॉक्टर अविनाश बाणाईत, आपल्याकडून वारंवार या गोष्टीला निदर्शित केलं जात आहे राज्य सरकारच्या समोर की अशा प्रकारच्या औषधांची विक्री ही दुकानातून बंद झाली पाहिजे. आता तर दुकानात ती न मिळणं आणि पर्यायानं मागल्या दरवाजानं चढ्या भावानं विकणं हे कानावर यायला लागलंय. मला मध्येही सांगितलं होतं जसं स्टिरॉइड हे शेड्यूल ड्रग मध्ये त्यांनी टाकून बाकीच्या देखील रोगांना, जसं मी नेफ्रोटिक सिंड्रोम माझ्या लहान मुलांना
आवश्यकता असते, सतत स्टिरॉइड द्यावं लागतं, त्यांना देखील अवेलेबल व्हावं. म्हणजे स्टिरॉइड हे अक्रॉस द काउंटर ज्यावेळेला देत आहे त्यावेळेला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन निदान झालेलं आणि तो पेशंट किती दिवसापासून स्टिरॉइड घेतोय हे एक महत्वाचं आहे. मी एक मागच्या चर्चेमध्ये जाऊन दोनच गोष्टी प्रॅक्टिकल जरा सांगू इच्छितो. आपण मास्क जे घालून म्हणजे लेमॅन करता, जनरल पब्लिक करता, डॉक्टर करता नाही, की ज्या वेळेला नाकाच्या बाजूला कुठेतरी लालसरपणा येतो आहे, नाक ब्लॉक झाल्यासारखं वाटत आहे, नाकातनं घाण वास सुरू झालेला आहे आणि जर डोळ्याच्या आजूबाजूला सूज आली आहे किंवा डोळ्यातनं पस सारखा चिकट पदार्थ येतो आहे, जिभेच्या वर टाळू असलेल्या ठिकाणी एक पिन होल, आपलं हेड पिन जसं असतं तसा काळा स्पॉट आला, तर हे लोकांनी लक्षात घ्यावं. कारण की प्रत्येक वेळेला स्पेशालिस्टकडे जाणं हे आमच्या खेडेगावातल्या लोकांना किंवा पेरिफेरीच्या लोकांना शक्य नाही. त्यांनी ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर म्युकोरमायकोसिसची भीती म्हणून नाही पण अवेअरनेस हा अत्यंत आवश्यक आहे. भीती ही का बरं हवी आहे? कारण की हा रोग विदिन 5 days मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे भीती ही हवी, पण त्याच्याबरोबर त्याची नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे. आता दुसरं अगदी डॉक्टर, आपण अतिशय चटकन लक्षात येतील अशा काही गुणधर्मांना किंवा लक्षणांना सांगितलेलं आहे. नाक चोंदणं, नाकातून दुर्गंध येणं, डोळ्यांना सूज येणं, डोळ्यांच्या जवळपास लाल रंग आणि सातत्यानं डोळ्यातून पू वाहणं अशा स्वरूपाच्या लक्षणांना जर आपण अनुभवत असाल तर तातडीनं या संदर्भातली काळजी घ्यावी. हे सगळं सांगत असताना सुद्धा डॉक्टर अविनाश भोंडवेंसाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल, डॉक्टर भोंडवे, व्यतिरिक्त या आत्ता सांगितलेल्या लक्षणांच्या व्यतिरिक्त शरीरावरच्या इतर कोणत्याही भागाला हा रोग बाधित करू शकतो का? इतर कोणत्या अवयवांनाही तो बाधित करू शकतो का? म्युकोरमायकोसिसचं जे लिटरेचरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये जे वर्णन आहे त्यामध्ये त्याचे 6 प्रकार आहेत साधारणतः. आता आपण जो पाहतो तो रायनोसेरेब्रल म्हणजे नाकाकडून मेंदूकडे जाणारा हा आहे. 50% पेशंट हे या पद्धतीचे असतात. त्याचप्रमाणे तो फुफ्फुसांनाही बाधित करू शकतो, आतड्यांना, मगाशी सावंत सर म्हणाले त्याप्रमाणे तो अन्ननलिकेतून आपल्या पचन संस्थेलाही बाधित करू शकतो, त्वचेवर तो उमटू शकतो, शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो पसरतो म्हणजे डिसेमिनेटेड अशा पद्धतीचाही आहे आणि काही ठिकाणी ठराविक ह्याच्या पद्धतीने असा अनरिप्रेझेंटेड असाही असतो. त्याच्यामुळे ही सगळी लक्षणं आपल्याला माहिती पाहिजेत. आणि परंतु प्रामुख्याने आत्ता जो आपण पाहतो तो जसं डॉक्टर बाणायतांनी सांगितलं तो रायनो सेरेब्रल जास्ती आहे. त्याच्यामध्ये फक्त टाळ्यापासून सुरुवात झालेले रुग्ण जास्ती दिसतात. नाकामधून घाण पदार्थाचं जो द्रव वाहतो असे पेशंट जास्ती दिसतात आणि त्यांना ताबडतोब ते गालफडावर या भागावर सूज येते, डोळा लहान होतो, डोळा चिकटतो, डोळ्याच्या खालच्या पापण्या आणि वरच्या पापण्या खूप मोठ्या होतात, दृष्टी कमी होते, प्रचंड डोकं दुखतं आणि ताप येतो. हे सगळं एकाने घडतं. तर या सगळ्या गोष्टी आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. अगदी सुरुवात असतानाच हे केलं पाहिजे. एक सूचना मी अजून एक, मगाशी आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये त्या एम्फोटेरिसिन बी, लायपोसोमल एम्फोटेरिसिन बी हे औषध याच्यावर दिलं जातं. तर ह्या औषधाला याची गंमत अशी आहे की हे 21 दिवस द्यावं लागतं आणि ते देताना म्हणजे त्याचं आता आपण जे म्हणते की 1 लाख वायल्स, तर आता 2000 पेशंट्स असतील तर त्यांनाच हे औषध फार दिवस पुरणार नाही. त्याच्यामुळे जर हे वाढतं असेल तर त्या दृष्टीने योग्य तो साठा करून ठेवावा, त्याची किंमत जी आहे ती फिक्स ठेवावी. आणि या पद्धतीने मला असं वाटतं की दुकानांमध्ये किंवा इस्पितळांकडे डायरेक्ट ते उपलब्ध पाहिजे. कारण आता जे काही रेमडेसिवीर साठी चालू आहे कलेक्टरांकडून मागवणं किंवा हे, याच्यामध्ये काळा बाजार रोखला जातोय परंतु उशीर होतो. या औषधांबद्दल उशीर होता कामा नये. कारण 21 दिवस ते सलग द्यायला पाहिजे. मध्ये एखाद दिवस जर बुडलं तरी सुद्धा त्या रुग्णाला प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. डॉक्टर नरेंद्र काळे, मला वाटतं ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचली असेल आणि त्या दृष्टीने आपण पुढे पावलं टाकालच. हॅलो, अगदी डॉक्टर काळे आपल्यालाच विचारला हा प्रश्न. मला ऐकू येत नाहीये सर्व. बर, डॉक्टर भोंडवेंनी असं सांगितलं की ज्या औषधाला तुम्ही 1 लाख स्वरूपामध्ये प्रमाणबद्ध करण्यात आलेला आहे त्या औषधाचा पुरवठा आता जर समजा 2000 रुग्ण असतील तर त्यांच्यासाठी सतत 21 दिवस होणं हेच एक मोठं आव्हान असणार आहे.
परिणामस्वरूप डॉक्टर भोंडवेंचा सल्ला असा आहे की आवश्यक त्या औषधांच्या बाबत पुरेसा साठा राज्य सरकारनं अधिग्रहित करावा, एक. आणि दुसरी गोष्ट, संबंधित औषधं ही रुग्णालयातच उपलब्ध होतील या दृष्टीनंही पावलं टाकावीत. निश्चितच, कारण आपण जसं रेमडेसिवीरचं पाहिलं त्याचप्रमाणे ह्या औषधांचंही पुढं होऊ शकतं. त्यामुळं सरकारने त्याबाबत पावलं उचललेली आहेत आणि ही औषधे रुग्णालयातूनच उपलब्ध होतील याच्यासाठी सुद्धा सरकार पावलं उचलत आहे. त्याचबरोबर याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी देखील NPPA जी की नॅशनल प्राइसिंग अथॉरिटी आहे त्याच्याकडे देखील राज्य सरकार मागणी करत आहे. त्यामुळं पुढील काळामध्ये या औषधाचं वितरण व्यवस्थित व्हावं, कुठलाही काळा बाजार होऊ नये यासाठी राज्य सरकार निश्चित प्रयत्नशील आहे. अगदी आपल्या या चर्चेच्या दरम्यान डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडून प्रामुख्याने एका गोष्टीला समोर आणण्यात आलेलं आहे, ते म्हणजे असं की शरीराच्या वरच्या भागामध्ये असलेल्या अनेक छिद्रांमधून हा संसर्ग शरीरात प्रवेश करतो आहे. तोंडावाटे, नाकावाटे आणि डोळ्यावाटे ही त्याची एक प्रमुख संसर्गाची स्थानं आहेत, जिथून संबंधित बुरशीजन्य रोगाचे जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करतात. डॉक्टर अविनाश भोंडवे, मग यासाठी कोरोनाच्या संदर्भात सांगितलेला एक प्रतिबंधात्मक उपाय हा अधिक प्रामाणिकपणे आणि कठोरपणे पाळला गेला पाहिजे, तो म्हणजे मास्क वापरा आणि स्वच्छ चांगला मास्क वापरा. डॉक्टर भोंडवे, बरोबर आहे? अगदी बरोबर आहे, कारण मास्क मधून सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कारण अनेकदा कापडी मास्क वापरले जातात, धुवून वापरले जातात, ते सुद्धा ओलसर तसे ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा हे जमू शकतं. मला एक दुसरी गोष्ट एक नमूद करायची वाटते की आपण जे जनजागृती म्हणतो यामध्ये दोन भाग आपल्याला करावे लागतील. एक म्हणजे लोकांना याची लक्षणं लवकर ओळखावीत. हा फारसा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेला नाहीये, ही भीती लोकांतून काढावी आणि याची ट्रीटमेंट ही साधारणतः जिल्हा रुग्णालयांमध्ये होईल अशा पद्धतीची सोय आपण उपलब्ध करावी. कालच माननीय आरोग्य मंत्र्यांनी मुंबईतले एक 4-5 हॉस्पिटलमध्ये याचे उपचार होतील हे जाहीर केलं. ठिकठिकाणी मोठ्या शहरांमध्ये आहेत, पण प्रत्येक जिल्हा रुग्णालयात या पद्धतीने उपचार व्हायला हवेत असं मला वाटतं. त्यासाठी आरोग्य खात्याने सर्वच डॉक्टरांसाठी एखादं ओपन असं हे एक मीटिंग घ्यावी, ऑनलाईन मीटिंग. पहिल्या आपल्या लाटेच्या दरम्यान कोरोनाचे उपचार कसे करावेत यासाठी आरोग्य डॉक्टर अविनाश भोंडवे, थोड्याच वेळापूर्वी डॉक्टर नरेंद्र काळेंनी असं सांगितलंय की पुढच्या 2 दिवसामध्ये या अनुषंगिक SOP जाहीर होतील. मला SOP जाहीर होतील, नाही प्रत्यक्ष लोकांपर्यंत, डॉक्टरांपर्यंत त्याचे. इव्हन यामध्ये एक दुसरा भाग असा आहे की आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की ही लाट इतक्या वेगाने वाढत गेली, त्यामुळं आणि यामध्ये ऑक्सिजनचा त्रास असलेले अनेक ऑक्सिजन कमी पडणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे स्टिरॉइडचा वापर केला गेला, कदाचित तो जास्ती केला गेला असंही लोकांचं म्हणणं आहे किंवा काही डॉक्टरांचं असं अनुभव आहे. त्यामुळं याचा वापर कसा करावा याचंही गाईडलाईन्स आणि याबद्दल अगदी याच निमित्तानं एकच मिनिट डॉक्टर भोंडवे, याच निमित्तानं डॉक्टर नरेंद्र काळे आणि डॉक्टर दीपक सावंत यांनाही मतप्रदर्शन करायचंय. दोघांसाठी मर्यादित वेळ आहे, कारण आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येतो आहोत. डॉक्टर काळे आधी बोलतील, त्यानंतर डॉक्टर सावंत. भोंडवे सरांनी जे मत व्यक्त केलं ते बरोबर आहे. माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणच्या डॉक्टर असोसिएशन्सला देखील विनंती की त्यांच्यासाठी वेबिनार आयोजित करतायत की त्यांना लवकरात लवकर हा पेशंट कसा डायग्नोसिस, त्या पद्धतीने IMA असेल, ENT सर्जन्स असोसिएशन असेल, या सर्वांनी आयुर्वेदिक डॉक्टर असेल त्यांच्यासाठी सुद्धा आता एखादी अवघड नाहीये. असोसिएशन त्यामध्ये भाग घ्यावा आणि त्यांनी वेबिनारद्वारे इतर गोष्टींद्वारे लवकरात लवकर एकदम गाव काम करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत याची माहिती, याचं डायग्नोसिस लवकरात लवकर. दुसरा मुद्दा व्यक्त केला होता त्यांनी की याची ट्रीटमेंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यावी. मी आजच आम्ही मागणी केलेली आहे की याची एक कृतीगट प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, खाजगी आणि गव्हर्नमेंट ह्या ठिकाणी तयार व्हावा. ENT मॅक्झिलोफेशियल सर्जन, ऑप्थॅल्मिक सर्जन, फिजिशियन आणि प्रोस्थेटिक, कारण नंतर प्रोस्थेटिकचं पण काम येतं. तर यांचा डॉक्टर काळे आज कदाचित तांत्रिक दृष्ट्या खूपच अडचणी येत आहेत आपल्याशी संवाद साधायला, इतर दिवशी इतक्या येत नाहीत. पण आपण आता जे काही बोललात ते थोडंसं थांबत आमच्यापर्यंत आलं. मला जेवढं समजलंय, ऐकू नीट आलंय, त्याला अनुषंगानं त्याला अनुसरून मी 2 मुद्दे आपण जे मांडलेत ते एकदा पुन्हा मांडतो. एक, सरकारची काय अपेक्षा आहे
तर सरकारची अशी अपेक्षा आहे की डॉक्टरांच्या संघटनांनी आपल्या जिल्हावार बैठका घेऊन म्युकरमायकोसिस बाबत डॉक्टरांमधल्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा। आणि दुसरा मुद्दा, जिल्हा रुग्णालयांमध्ये या रोगाच्या निदानाच्यासाठी आणि अनुषंगिक बाबींच्यासाठी डॉक्टर काळे शासनाच्या संपर्कात आहेत। डॉक्टर सावंत, आपल्याला संधी मिळते, वेळेची मर्यादा आहे, आपलं मगाशी एसओपीच्या अनुषंगाने काही मतप्रदर्शन होतं का? पुढचा कुठला मुद्दा आहे? नाही, पुढचा मुद्दा असा होता की डॉक्टर भोंडवे साहेबांचा मुद्दा मी पुढे घेऊन जातो की राज्य शासनाने आपली काय एसओपी आहे हे जनरल प्रॅक्टिशनर्सना सांगणं अत्यंत आवश्यक आहे। ते ज्याप्रमाणे म्हणाले की पहिल्या लाटेमध्ये आपण अशा प्रकारची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकांना सूचना दिल्या होत्या, तशा पुन्हा सूचना देणं अत्यंत आवश्यक आहे। मी देखील माझ्या पातळीवरून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि आरोग्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवतो। तसंच दुसरं एक महत्वाचं आहे की आपण सगळेजण विसरतोय की लोक मास्क वापरतात, इव्हन रुग्ण मास्क वापरतात, पण तो मास्क बदलत नाही, तो तसाच पुन्हा पुन्हा वापरला जातो। इव्हन पेशंट लोक चांगली असतील, म्हणजे सुस्थितीत असतील, करोना नसेल तरी देखील तो मास्क धुत नाही, तो बरोबर आहे। डॉक्टर दीपक सावंत, फार बरं झालं आपण हा मुद्दा काढलात। हा केंद्रीय पातळीवर सुद्धा मुद्दा चर्चेला गेलेला आहे आणि केंद्रीय पातळीवरून सुद्धा याबाबत जनजागृती केली। एक छोटा प्रश्न मी या निमित्तानं आपल्याला विचारतो, समजा एखादा माणूस त्याचा मास्क रोज स्वच्छ धुत असेल, व्यवस्थित साबणाच्या पाण्यामध्ये काही काळ भिजवून नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये पुरेसा नीट वाळवून वापरत असेल, तर योग्य आहे का? ही पद्धत योग्य आहे का, की याही पेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं? नाही, मास्क वापरल्यानंतर किती तास तो मास्क वापरावा याच्यावरती देखील काही केंद्र सरकारचं सांगणं आहे की 6 तास, 7 तास, 8 तास वापरावा, त्यानंतर तो बदलावा। अशा प्रकारचं देखील जसं डॉक्टरांना सांगणं आहे तसं बरोबर सर्वसामान्य माणसांनी देखील किती तास वापरावा याच्या देखील केंद्र सरकारच्या नियमावली आहे। आणि आपण जसं सांगितलं, जर तो मास्क जर आपण दुसऱ्या दिवशी वापरणार असू तर तो नीट वाळला गेला पाहिजे, कारण जर तो वाळला गेला नाही तर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, फंगल इन्फेक्शन त्यातून देखील आपल्या एक नाकात वेळेची मर्यादा आहे, जाऊ त्याच्यामुळे शकतो। मी आपल्याला थांबवतोय डॉक्टर सावंत। पण जाता जाता एकदा पटकन मी डॉक्टर बाणाईत यांना संधी देतो। डॉक्टर बाणाईत, थोड्या वेळापूर्वी आपण रोगाची लक्षणं लोकांना सांगितली होती, एकदा परत पटपट पटपट ती सांगावीत, जेणेकरून लोकांच्या लक्षात राहण्यासाठी मदत होऊ शकते। डॉक्टर अविनाश बाणाईत, आपण बोलणार आहात। जसं सांगितलं की ज्या ओपनिंग्स आहेत शरीराच्या, याच्यामधनं म्युकरमायकोसिसची एंट्री होते किंवा फंगसची किंवा बुरशीची एंट्री होते। आणि सध्याच्या परिस्थितीला ऑक्सिजनचा म्हणजे ज्या पेशंट ऍडमिट नाही त्यांच्याकरता मी सांगतोय की चुकून तुम्ही नाकामध्ये आता होणारे जे सिग्नेचर आहेत कडक झाले तर त्याला आमच्या विदर्भी भाषेत शेंबूड मेकूड म्हणतात, तो मेकूड साफ करत असताना नख लागलं आणि तिथे जर स्क्रॅच आली, ती देखील किती घातक ठरू शकते। कारण की तुम्ही मास्क जो घालता आहे तो स्वतः मास्क वेट असेल तर त्या वेट ओल्या मास्कवर देखील फंगस डेव्हलप होते आणि झालेली जखम ही देखील घातक ठरू शकते। तर सांगायचं झालं तर नाकामध्ये सिक्रिशन्स, कडक शेंबूड, घट्ट शेंबूड होणे, हिरवा पिवळ्या रंगाचा शेंबूड येणे, नाक ब्लॉक वाटणे, एक नाकाच्या बाजूला असलेले जे सायनसेस आहे याच्यावर स्वेलिंग येणे किंवा तिथे दुखणे, नंतर डोळे लाल होणे, डोळ्यांच्या दोन्ही पापण्या बस झाल्यासारख्या भरून येणे आणि त्यानंतर महत्वाचं इव्हन फिट्स देखील येऊ शकतात ज्यावेळेला ब्रेन मध्ये म्युकरमायकोसिस पोहोचल्या गेलं। ठीक, धन्यवाद। वेळेची मर्यादा आहे, आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार। लक्षवेधीमध्ये तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।